डिअर फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामरचा महत्त्वपूर्ण टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे क्वेश्चन टॅग, म्हणजे टेल टॅग. क्वेश्चन टॅग हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन ग्रामर सेक्शनमध्ये विचारला जातो. तर तुम्हाला क्वेश्चन टॅग कसं करता येईल शिकून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, हे लक्षात ठेवा. हा लक्षात. चला तर मग आपण क्वेश्चन टॅग कसं करता वाक्यांचं ते बघूया. फॉर एक्झाम्पल्स, पहिलं, ही इज अ डॉक्टर. आता एक स्टेटमेंट आहे, ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे असं आहे. मग या वाक्याला क्वेश्चन टॅग कसं करावं, काही रूल्स असतात ते मी तुम्हाला सांगत जाईल आणि वाक्य सॉल्व्ह करत जाईल. ही इज अ डॉक्टर या वाक्याचे क्वेश्चन टॅग करायचे. मग काय करावं लागणार आहे, पहिलं काय करावं लागेल, तुम्हाला दिलेलं वाक्य जशाच्या तसं लिहायचं. ही इज अ डॉक्टर. पहिला रूल काय सांगितलं तुम्हाला, दिलं वाक्य जशाच्या तसं खाली आन्सर मध्ये लिहायचं आहे. लक्षात. मग लिहिल्यानंतर कॉमा वापरायचा, म्हणजे स्वल्पविराम द्यायचे. नंतर काय करायचं आहे, वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता असेल आणि जे त्याच्यानंतर येणं एक्झिलरी वर्ब असेल, सहाय्यकारी क्रियापद असेल, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. नंतर ते दिलेलं वाक्य हे अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तपासून बघायचं. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय, तर दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे का नकारार्थी हे समजलं नसेल तर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आहे का, NOT नॉट म्हणजे नकार आहे का नाही आहे ना नकार, ते बघायचं. बघूया. ही इज अ डॉक्टर या वाक्यामध्ये नॉट नाही आहे, म्हणजे हे दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह आहे म्हणजे होकारार्थी आहे. मग तुमच्या क्वेश्चन टॅग जो येईल आन्सरमध्ये तो निगेटिव्ह असला पाहिजे. अफर्मेटिव्ह स्टेटमेंट असेल, होकारार्थी वाक्य असेल तर त्याला तुम्हाला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करावा लागेल, हे नकारार्थी करावं लागेल. कसं, तर ही इज अ डॉक्टर, मग वाक्य लिहिलं ही इज अ डॉक्टर, कॉमा. आता या कॉमानंतर क्वेश्चन टॅग करायचे आहे. पृच्छ प्रश्न म्हणतात त्याला, संक्षिप्त प्रश्न तयार केला जातो. काय करावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद जे असेल त्याला इथं लिहायचे. आता या सहाय्यकारी क्रियापदाला संक्षिप्त नॉट लावायच्या, म्हणजे वाक्य होकारार्थी आहे, इथं नॉट नाहीये तर तुमचं इथं नकार येईल, म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल. मग संक्षिप्त नॉट कसा, आता हा NOT नॉट आहे, याला संक्षिप्त रूपात असं लिहिता, NT लिहिता, तसं तुम्हाला याला लावावं लागणार आहे. इजंट असेल हा झाला नकार. मग कर्ता कोण आहे, प्रोनाऊन आहे. मग प्रोनाऊन असेल म्हणजे सर्वनाम असेल तो जशाचा तसा इथे लिहायचा आहे. हे लक्षात ठेवा. कॅपिटल स्मॉल पण लक्षात ठेवायचं. पहिलं अक्षर H आहे कॅपिटल, त्याला इथं स्मॉल करायचं अशा पद्धतीने. आता शेवटचा रूल काय, आपण काय शिकतो आहोत मित्रांनो, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन पाहिजे, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने. हे झालं तुमचं आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन टॅगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, वी आर नॉट सोशल वर्कर. तर आता हे वाक्य होकार आहे का नकार आधी तपासून घ्या, म्हणजे दिलं वाक्यात नकार नॉट आहे की नाही, नो आहे की नाही ते बघायचं आहे. म्हणजे हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे, होकारार्थी वाक्य, त्याला निगेटिव्ह करायचं. तुमच्या क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल, सॉरी त्याच्या तुमच्या क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह होईल, हे लक्षात ठेवा. होकाराचे नकार, नकाराचं होकार. वी आर नॉट सोशल वर्कर. पहिला नियम, वाक्य जशाच्या तसं लिहायचं. वी आर नॉट सोशल वर्कर, झाला पहिला रूल झाला. मग सेकंड रूल काय आहे, कॉमाचा वापर, कॉमा करायचा लक्षात. मग कॉमा दिल्यानंतर काय करायचं आहे, कर्ता बघायचा. कर्ता आहे वी आणि सहाय्यकारी क्रियापद आहे आर. मग हा नकार आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तुमचे क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह होईल, होकारार्थी होईल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला इथं नॉट आणायचा नाहीये. मग काय करावं लागेल, सहाय्यकारी क्रियापद लिहितो जसं इज लिहिला होता तसं, हा आर लिहायचा. आता या आरला NT लावायचं नाही, का नाही लावू शकत आपण, कारण इथं नकार आहे म्हणून. मग काय करावं लागेल, कर्ता बघायचं. कर्ता
सर्वनाम आहे, वी प्रोनाऊन आहे, मग त्याला जशाच्या तसं लिहायचंय. डब्ल्यू कॅपिटल त्याला स्मॉल करायचं. झाला क्वेश्चन टॅग. पण असं लिहिलं तर चुकीचे देतील का? कारण शेवटी क्वेश्चन टॅग आहे, म्हणजे शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. असं हे झालं आन्सर. ओके, अंडरस्टँड. तिसरं वाक्य बघा. राज रोट अ नॉवेल. राज रोट अ नॉवेल, मग याचं क्वेश्चन टॅग कसं होईल? पहिला नियम, राज रोट अ नॉवेल, जसे तसं लिहायचं, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय करणार तुम्ही? वाक्य अफर्मेटिव्ह की निगेटिव्ह बघायचं. त्याला बघूया. राज रोट अ नॉवेल या वाक्यामध्ये नकार दिसत नाही, नो नॉट काहीच दिसत नाही, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? होकारार्थी, अफर्मेटिव्ह आहे. म्हणजे तुमचे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे, लक्षात ठेवायचं. चला तर मग करता कोण आहे? राज. इथं एक्झिलरी वर्ब वापरलेलं नाही दिसत आहे, सहाय्यकारी क्रियापद. मग काय करायचं? मग अशा वेळी जर क्रियापद आलेली असतील, मग ती क्रियापद V1 आहे का V2 आहे हे तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप आहे वर्तमानकाळी का दुसरं रूप आहे, त्याच्यावरनं तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. रोट, WROT रोट, हे रोट राईटचं रोट आहे. राईट हे V1 आणि रोट हे V2 आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दिलेलं वाक्य भूतकाळी आहे. मग अशा वेळेस काय करणार? काय करायचंय? इकडे बघा. राज रोट अ नॉवेल लिहिलं आम्ही, राज रोट अ नॉवेल. दुसरा नियम कॉमा. मग तिसरा नियम काय करायचंय? होकाराचं नकार करायचे. मग नकार कोणाला लावणार? रोटला. रोटंट असं करणार का? रॉंग. नाही. मग लक्षात ठेवा, जर V1 असेल तर डू डज यापैकी वापरायचे राहत. V2 असेल तर डीड वापरायचे राहत. मग आता हे रोट आहे, डीड आहे, भूतकाळी आहे, मग आपण कॉमा नंतर डीड वापरायचं. आणि हे वाक्य होकारार्थी आहे, त्याला नकारार्थी इथं बनवायचे, म्हणजे या डीडला तुम्हाला लावायचे आहे एनटी, डिडंट. असं झालं नकार, क्वेश्चन टॅग नकार झाला. मग परत यायचं. करता कोण आहे? राज. राज इज नाऊन नॉट प्रोनाऊन, हे लक्षात ठेवायचे. मग राज नाऊन आहे ना, मग तुम्हाला काय करायचे मित्रांनो? राज नाऊन इथं शेवटी लिहायचं नाही, राज राजने लिहायचे. तर त्याचं प्रोनाऊन बनवायचे, तुम्हाला सर्वनाम बनवायचे आणि मग लिहायचे. मग राज म्हणजे मुलाचे नाव, माणसाचे नाव राहिलं तर ही वापरतो, मुलीचे नाव राहिलं तर शी वापरतो, हे लक्षात ठेवायचं. मग राज इथे लिहायचे नाही, त्याचे सर्वनाम लिहायचे. डिडंट ही, डिडंट राज असं नाही लिहू शकत, लक्षात. सर्वनाम राहिलं तर सर्वनाम येईल, नाम राहिलं तर सर्वनाम येईल, हे लक्षात ठेवायचं. मग राज रोट अ नॉवेल, डिडंट ही, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. असं क्वेश्चन टॅग करायचं. लास्ट, राईट अ पोएम. आता हे वाक्य थोडं वेगळं दिसतंय का? कारण ते करता दिसत नाही तुम्हाला. सर्व वाक्यात करता होता सुरुवातीला, इथे दिसत नाही. मग कोण आहे? राईट म्हणजे क्रियापद आहे, हे V1 आहे. V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे, प्रेझेंट टेन्स. पण हे वाक्य कोणत्या टाईपचे आहे? राईट पोएम, कविता लिहा. चला कविता लिहा. ही काय झाली? आज्ञा झाली, आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन टॅग दिलेलं राहतं, ते कसं करायचे आहे लक्षात? ते बघूया. आधी तीच क्रिया करायची आहे. काय? दिलेलं वाक्य लिहून घ्यायचं, राईट अ पोएम. झालं, कॉमा, सेकंड रूल. आता मग करता कुठून आणायचा? काय करायचे आहे? तर इथं काही करायची गरज नाही. आज्ञार्थी वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स जर राहिलं तर त्याचे क्वेश्चन टॅग कॉमा नंतर फक्त काय लिहायचे तुम्हाला? विल यू. काय वापरायचं? विल यू एवढं लिहायचे. कोणाचं? इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य म्हणजे वाक्याची सुरुवात जर मुख्य क्रियापदाने V1 ने झाली असेल, त्या वाक्याचे क्वेश्चन टॅग नेहमी आन्सर हे कॉमा नंतर विल यू लिहिलं जातं आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं आज्ञार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग. असे टाईप आहेत क्वेश्चन टॅगचे, असे विविध प्रकारचे वाक्य आहेत. लक्षात? आवडतंय ना व्हिडिओ? नक्की सबस्क्राईब करा. हा, पुढे विल आणि शल जर वाक्यात आलं तर त्याचे निगेटिव्ह
विलंट असं नाही करायचे, विलला एंटी नाही लावायचं, शॉलला एंटी नाही लावायचं. कसं केलेलं आहे बघा इकडं, विलचं झालं आहे वॉन्ट, शॉलचं झालं आहे शांट. असं करायचंय, नाही तर चुकीचं त्यानं एंटी लावलं झालं असं नाही. हे दोन लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवून क्वेश्चन टॅग सहज सोडवू शकता. ओके. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्स.